नमस्कार श्रोते हो. आजच्या कार्यक्रमामध्ये मी जान्हवी भागवत आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपल्या भोवतालच्या जीवसृष्टीत अनेक घटकांचा समावेश आहे. अनेक प्राणी, पक्ष्यांचे अधिवास आपल्या आसपासच्या जंगलातून आढळतात. आपल्या जगात जरी ते वावरत असले तरी त्यांचं असं वेगळं जग आहे, ते आपण जाणून घेतलं पाहिजे. त्यांच्या सवयी, लकबी, त्यांचं जीवन, त्यांना त्रास न देता आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. श्रोते हो, अशाच पक्ष्यांच्या जगात वावरणाऱ्या, त्यांचं निरीक्षण करण्याचा छंद जोपासणाऱ्या तेजामुळे आज आमच्या स्टुडिओत उपस्थित आहेत. पक्ष्यांचं जग निरखताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे आणि या छंदातून मिळणारा अवर्णनीय आनंद कसा जपला पाहिजे याविषयीच आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत. मॅडम, आविष्कार या संस्थेमध्ये कला शिक्षिका म्हणून 28 वर्ष तुम्ही काम केलं. हो. आणि तिथून पक्षी निरीक्षण या क्षेत्राकडे तुम्ही कशा काय वळलात? आविष्कारचं काम आणि पक्षी निरीक्षण हे पूर्णपणे वेगळं आहे. कारण मी आविष्कारमध्ये कला शिक्षिका म्हणून काम केलं. ते एक नोकरीचा भाग होता. तिथे ज्या ज्या गोष्टी शिकाव्या लागल्या ती कौशल्य शिकून घेतली मुलांना शिकवण्यासाठी. आणि जेव्हा आविष्कारमधून मी बाजूला झाले त्याच्यानंतर मग मला वेळ मिळाला की मला काय शिकायचंय ह्याचा विचार करण्यासाठी. आणि मग जे आपल्या सुप्त इच्छा राहिलेल्या असतात, शिकायचं राहिलेलं आहे आणि जे आतून आपल्याला स्वस्थ बसू देत नाही, अशातली एक गोष्ट होती आणि ती म्हणजे कॅमेरा. लहानपणापासून मला कॅमेराचं कुतूहल होतं, त्याचं तंत्र शिकण्याची आवड होती. पण लहानपणी माझ्या तुझी आवड काय आहे आणि त्याप्रमाणे शिक्षण असा भाग नव्हता. तर गरजेप्रमाणे शिक्षण होत गेलं, गरजेप्रमाणे नोकरी, आणि नोकरीला लागल्यानंतर मग पुढे येणारा संसार, मुलांचं शिक्षण, या सगळ्यामध्ये मला काय हवंय हा विचार झाला नव्हता. म्हणजे अनेक जबाबदाऱ्यातून छंद बाजूला राहिला होता. हो. आणि स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे ते सुद्धा मला 90 दिवस मिळाले की नोटीस दिली मी काम सोडतेय म्हणून. आणि तेव्हा विचार करायला मला वेळ मिळाला की हे काम बाजूला केल्यानंतर मी काय करणार आहे. मग ते 90 दिवस पूर्ण होईपर्यंत मला थोडासा विचार करता आला होता की मला काय काय शिकायचंय पुढे, शिकण्यापेक्षा सुद्धा काम काय करायचंय, कसा मी वेळ काढणार आहे. तेव्हा मग मी माझा विचार करायला लागले आणि लक्षात आलं की माझं जे कुतूहल म्हणून राहिलेलं आहे तर तो कॅमेरा मला हवा होता. तेव्हा तुम्ही तो कॅमेरा खरेदी केला? हो, तेव्हा मी तो कॅमेरा खरेदी केला. आणि कॅमेरा घेतल्यानंतर ते तंत्र शिकण्यासाठी सुद्धा मी वेळ दिला. आणि सुरुवातीला मग ते वेळ लागलं की प्रत्येक गोष्टीचा फोटो काढायचा. मग हळूहळू कळलं की असं नाही आपल्याला करून चालणार, आपल्याला ऑब्जेक्ट निवडायचे. आणि मग मी काही फुलांचे फोटो काढायचे, काही ज्या ठिकाणी आपण भेट द्यायला जातो, फिरायला जातो, अशा स्थळांचे फोटो काढायला लागले. मग ते काढल्यानंतर त्याच्यामध्ये असं शोधलं की हा छान फोटो नाहीये, मग छान फोटो काय असतात तेही बघितले. आणि त्याच्यातून मग तुम्ही पक्षी निरीक्षणाकडे आणि ते बघत असता आणि वेगवेगळे फोटो काढत असताना म्हणजे असं मला अगदी पॉइंट आउट नाही करता येणार की या दिवसापासून मी पक्ष्यांचे फोटो काढायला लागले, असं नाही सांगता येणार. पण ती एक आवड निर्माण झाली आणि त्यातलं वेगळे पण लक्षात आलं. कारण जेव्हा आपण माणसाचा फोटो काढतो त्या माणसाला आपण असा बस, इकडे बघ, मान जरा वर घे, हे सगळ्या सूचना देऊ शकतो. पण पक्ष्यांचा फोटो काढायचा असेल तर तो जसा आहे तसं आपल्याला जे बदल करायचे ते आपल्यात करायचे आणि फोटो काढायचा, त्याला आपण काही हलवू शकत नाही. म्हणजे ही एक गंमत वाटायला लागली मला की आपल्याला त्याचा चांगला फोटो मिळवण्यासाठी सुद्धा काय धडपड करावी लागते. आता आपण बघतो की आपल्या आसपास पक्षी असतात. हो. अर्थात आता शहरातलं प्रमाण त्यांचं थोडं कमी झालंय, पण त्यांचं निरीक्षण करण्यासाठी आपल्याला त्यांच्या अधिवासात, ते जिथं राहतात त्या जंगलात जाण्याची आवश्यकता असते. हो. तर या क्षेत्रात जेव्हा तुम्ही जाता त्यावेळी तुम्हाला काही अडचणी आल्या का, किंवा भीती वाटली का जंगलाची? मला थोडंसं तुम्हाला पुरवणी जोडायला आवडेल की शहरात, म्हणजे आता आपण रत्नागिरीमध्ये राहतो आहोत, तर रत्नागिरी हे निम शहर आहे. खूप मोठं शहर नसलं पुण्या मुंबई सारखं, तरी सुद्धा अगदीच काही खेडेगाव नाहीये. पण रत्नागिरी सारख्या शहरात सुद्धा आपण आपल्या आजूबाजूला, आपल्या परिसरामध्ये फिरलो तर खूप पक्षी आहेत. बरोबर. तर जरी शहर असेल तरी आपण ते शोधायला पाहिजेत आणि आपण तेवढा वेळ दिला पाहिजे. मग मला असं त्याला जोडून विचारायचं की रत्नागिरीत तुम्ही म्हणताय की पक्षी आहेत, तर तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे पक्षी इथे पाहायला मिळाले? आता बघाल ना तर बुलबुल, कावळा, चिमणी, भारद्वाज, कोकिळ हे पक्षी आपल्याला कोकणामध्ये सहज उपलब्ध होतात आजूबाजूला बघायला आणि ते कोणालाही माहिती असतात. थोडेसे आपण बाजूला गेलो किंवा थोडेसे झऱ्याच्या बाजूला, म्हणजे पाणवठा आहे त्या बाजूला गेलो
तर आणखीन वेगळे पक्षी आपल्याला बघायला मिळतात. आणि मग ते वेगळे पक्षी म्हणजे व्हाईट आहे ज्याला म्हणतो की पांढरी रिंग असते, अशा प्रकारची चिमणी असते. त्याच्यानंतर मोनार्च पक्षी असतो, तो आपल्याला दिसतो. वेगवेगळ्या प्रकारचे किंगफिशर म्हणजे खंड्याच्या जातीचे पक्षी हे आपल्याला बघायला मिळतात. आणि हे पक्षी मात्र बघण्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ द्यावा लागतो, तुम्ही वेगळ्या ठिकाणी जावं लागतं. पण आपल्या आजूबाजूला ते असतात. म्हणजे मला हे बरेचसे जवळजवळ 6 ते 7 प्रकारचे किंगफिशर हे मला रत्नागिरीमध्ये उपलब्ध झाले. फक्त जरा शोधायला जावं कारण लागलं. आपल्या मुख्य शहरात, रत्नागिरी शहरात जरी झाडं हां. कमी असली तरी त्यामुळे- बाहेर अजून तसं जंगल बऱ्यापैकी आहे. हो, त्यामुळे तुम्ही म्हणाला तसं अधिवासाकडे आपल्याला हळूहळू जावं लागतं, कारण आपल्याला आणखीन भूक असते की मला हो. अजून पक्षी हवेत, अजून पक्षी हवेत. आता काही प्रकारच्या घारी आहेत, काही प्रकारचे गरुड आहेत की जे तुम्हाला शहरामध्ये ते मिळणार नाहीत, हो. गावामध्ये ते बघायला मिळणार नाहीत. म्हणजे अजिबातच नाही असं नाही, कारण ते सुद्धा त्यांच्या भक्ष्यासाठी येत असतात. पण तरीही त्यांचं प्रमाण हे जास्त जंगलाकडे राहण्याचं असतं. आपल्या इकडे कोकणची ही समृद्धी आहे, त्याच्यामध्ये आंब्याच्या बागा आहेत, काजूच्या बागा आहेत, त्यामुळे ते जंगल आपल्या जवळच आहे. हो. मग तिथे जेव्हा आपण जातो तेव्हा तिथे आपल्याला कुकू म्हणजे छोट्या पक्ष्यांची शिकार करणारे कुकू असतील, गिधाडं असतील, गरुड असतील, हे आपल्याला अधूनमधून दिसू शकतात. पण त्यांचा सुद्धा कालावधी ठरलेला असतो, हंगाम ठरलेला असतो, त्याप्रमाणे आपल्याला ते बघायला मिळतात. साधारणपणे आता पावसाळा संपत आला की त्याच्यानंतर मग आपल्याला दिसतात ते काही ठिकाणी मोर दिसतात, त्यांचा आवाज ऐकू येतो. त्याच्यानंतर अजूनही पुढे गेलो तर जे सातभाई असतात ते दिसतात, दयाळ पक्षी आपल्याला दिसतो. हे सगळे जे आहेत ना, हे आपण शोधत जायला लागतं आणि त्यांची हालचाल शोधावी लागते. कारण पक्षी अमुक ठिकाणी अमुक झाडावर काल दिसला म्हणजे आज असेल असं सांगता येत नाही. बरोबर. पण त्याच्यासाठीची जी हालचाल आहे ती हालचाल म्हणजे काय शोधायला लागतं, तर झाड हलताना तुम्हाला दिसलं तर ते कशासाठी हलतंय तेही बघावं लागतं. कारण काही वेळेला खारुताई तिथे काहीतरी कुरतडून खात असते आणि फांदी हलत असते. काही वेळेला वाऱ्याचा झोत येत असतो आणि फांदी हलत असते. पण पक्षी बसून पक्ष्यामुळे हललेली फांदी ही वेगळी दिसते ती आम्हाला. ओळखता आली पाहिजे. हां, पटकन पक्षी दिसतो असं नाही. आणि मग शोधल्यावर कधीतरी पटकन डोकं बाहेर काढतो तो पक्षी असतो. मग आपल्याला तिथे तसंच थांबून राहावं लागतं. आणि तसंच जेव्हा आपण थांबून राहतो का, तर आपल्या आवाजाने तो डिस्टर्ब व्हायला नको. बरोबर. म्हणजेच पक्षी निरीक्षणासाठी आपल्याला संयम, चिकाटी संयम या नक्कीच गोष्टी नक्कीच. हो, हो. असाव्या लागतात हो, आणि हो. त्याचबरोबर शांतताही पाळावी लागते. संयम कशासाठी लागतो, तर त्या पक्षाला असुरक्षित वाटू नये. बरोबर. कारण काही पक्षी तर इतके संवेदनशील असतात. म्हणजे साधारणपणे समुद्रकाठी असणारा एक पक्ष्यांचा मला थवा दिसला आणि तेव्हा तिथे त्याच गावाच्या जवळचा एक माणूस होता, तर तो मला असं म्हणाला की बाई सावकाश, असं त्याने मला खूण करून सांगितले. आणि नंतर मग लक्षात आलं की त्या पक्ष्यांना तुम्ही नुसतं जाता त्या सुद्धा लहरी कळतात. त्यामुळे सरपटत शांतपणे आपण जेव्हा तिथे पडून राहतो तेव्हा ते पक्षी त्यांचा विहार करत असतात. आणि जेव्हा आपण उभे राहतो आणि चालायला लागतो तो सुद्धा जो बदल आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचतो, इतके ते संवेदनशील असतात. बरोबर. आणि अक्षरशः थवाच्या थवा तो उडून गेला जेव्हा तिथे काही त्यांना हालचाल जाणवली तेव्हा. जाणवली तेव्हा. मग ह्यातली सुद्धा हे थोडं शिकण्याचा भाग असतो की त्या मला गावकऱ्याने सांगितलं की किती तुम्ही शांत राहते आणि कशासाठी आहे. त्यांना त्याचं ज्ञान होतं म्हणून हो, तुम्हाला त्यांना तो त्यांनी ते अनुभव सांगितलं. होता हो. आणि मला तो नवीन अनुभव होता. त्यामुळे मग माझ्या ते लक्षात आलं की नाही, आपल्याला एवढी सुद्धा हालचाल करून चालणार नाही. बरोबर. मग अशा पक्षी निरीक्षणाला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला काय वाटतं की ग्रुपसोबत जावं की स्वतः एकट्याने जावं? कारण आता जे आपण म्हटलं की शांतता असावी लागते, हो, तर ग्रुपसोबत गेल्यानंतर थोडंसं आपण बोलतो एकमेकांशी किंवा पावलांचे आवाज असतील, हो. तर बऱ्याच माणसांचे पावलांचे आवाज सुद्धा त्यांना कळत असतील. तर थोडं कसं होतं माहितीये का, की जेव्हा याच कामासाठी म्हणून ग्रुप झालेला असतो हो. किंवा बर्ड फोटोग्राफर्स म्हणूनच ग्रुप जातोय, तेव्हा मग 8-10 लोक असले ना तरी ते त्याच पद्धतीने वावरत असतात, कारण त्यांना त्यांचा वावर कळलेला असतो. पण नुसतं पक्षी बघायला म्हणून आलेले जर असतील, म्हणजे उद्देश जर वेगळा असेल, तर मग तिथे खूप काळजी घ्यावी लागते आणि मग त्यांना आपण माहिती करून द्यावी लागते की तुम्ही कशा पद्धतीने वावर तुमचा ठेवायचा आहे. पण जो बर्ड फोटोग्राफर आहे त्याला वेगळं शिकवावं लागत नाही, कारण तो हे शिकत आलेला ते आहे. मुळातच असतं त्यांच्यात. आणि काही ठिकाणी तुम्ही म्हणाल तर जे नेहमीची आपली ठिकाणं झालेली आहेत तिथे आपण एकटे जाऊ शकतो. पण काही ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हा ग्रुप असणंही तेवढंच गरजेचं असतं, कारण कोणतीही अडचण येऊ शकते. आपण जंगलात जात असतो, वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं.
आणि बरोबर. ह्या गोष्टी ठरवून होत नाहीत. हं. त्यामुळे येणाऱ्या प्रसंगांच्या वेळेला आपल्याबरोबर कोणीतरी आहे ही एक हं. सोबतही आपल्याला लागते. बरोबर. आणि अशा वेळेला ग्रुप उपयोगी पडतो. याच्याच बरोबर ग्रुपचा असाही एक उपयोग होतो की जेव्हा मी एकटीच आहे तेव्हा मला त्यातलं सगळं कळेलच असं नाही. हं. पण जेव्हा ग्रुप असतो तेव्हा त्याच्यानंतर आम्हाला तो एक अभ्यासाचा भाग म्हणून जेव्हा चर्चा करतो तेव्हा वेगवेगळे मुद्दे लक्षात आणून दिले जातात. हं. कारण ह्याच्यामध्ये अनुभव असणारे लोकसुद्धा जेव्हा आपल्याबरोबर असतात त्याचाही फायदा होतो. आणि ज्यांच्याकडे हा अनुभव आहे त्यांच्याकडून त्याच ठिकाणी शिकणं तर जास्त मोठा एक फायदा असतो. हं. पण आता तुम्ही जेव्हा म्हणालात की ग्रुपने जाणं, तर मला असं विचारायचं की खोल जंगलात जेव्हा जाता पक्षी निरीक्षणासाठी, हं. त्यावेळी ग्रुप असणं हे अगदी आवश्यकच आहे असं मी हं. म्हणेन की तिथे हो ना. हिंस्र पशुपक्षी असतात आणि मग अशा हं. वेळी जर काही गंभीर प्रसंग आपल्याला ओढवला तर आपल्यासोबत असलेली माणसं त्यावेळी आपली काळजी घेतील किंवा ती गरजेची आहे. हो. असा काही गंभीर प्रसंग किंवा गंभीर अनुभव तुम्हाला कधी आलाय का? इतका गंभीर आला नाही याचं कारण खूप अजून मी जंगलात चालत गेले नाहीये. आत्तापर्यंत माझ्या 2-3 टूर झाल्या. अगदी वाईल्ड लाईफच्या टूर मी केल्या. पण त्यासाठी कसं सफारीमधून गेले त्यामुळे मी सेफ हं. होते. बरोबर. त्यामुळे तसा अनुभव फार नाही आला. पण काही वेळेला काय होतं जेव्हा चालत जाण्याच्या छोटे-छोटे सुद्धा ट्रेक आम्ही करतो. तर त्यावेळेला एकदा असं झालं की काही चिलटं म्हणून जी म्हणतो म्हणजे बारीक एकदम कीटक असतात. तर ते आपल्याला 1-2 जेव्हा चावतात तेव्हा जाणवत सुद्धा नाहीत. पण असं त्या परिघामध्ये फिरताना लक्षात आलं की ते बारीक-बारीक कीटक चावले. आणि तेव्हा ते खूप काही म्हणजे असं गंभीर म्हणून वाटलं नाही, कळलं नाही. आणि जसा वेळ जायला लागला तास 2 तास झाल्यानंतर माझं पूर्ण कपाळ, चेहऱ्याचा भाग की जो झाकला गेला नव्हता, तर तो खूप सुजून आला. हं. आणि तो नक्की कशाने सुजला हे कळलं नाही मला आणि झोंबायला लागला खूप. नंतर लक्षात आलं की ते जे बारीक चिलट त्याला म्हटलं जातं ते चावले होते. त्याचं जे छोटं विष होतं हं. ते एकत्र झाल्यामुळे माझा तो चेहरा सुजला होता. बापरे. आणि मग माझ्या लक्षात आलं की आता जेव्हा आपण जाऊ तेव्हा चेहरा सुद्धा जास्तीत जास्त झाकला जाईल अशी याची आपली काळजी घेतली वेशभूषा पाहिजे. करायला पाहिजे. बरोबर. किंवा एखाद्या वेळेला कितीही आपण छान बूट जरी जंगलात वापरायचे म्हणून घातलेले असले तरी काटाच इतका मोठा असतो की तुम्ही पाय टाकताना सुद्धा लक्ष टाकलं पाहिजे तिथे. बरोबर. आणि अशा वेळेला मग लक्षात येतं की काळजी काय आपण घ्यायला पाहिजे. किंवा आपण जेव्हा जंगलातून फिरत असतो पायवाट असते आणि वाकून सहज आपण पुढे जातो. पण जेव्हा आपण वाकून पुढे जात असतो तेव्हा त्या वेलीवरती एखादा नानेटीसारखा साप असू शकतो हं. की जो पटकन आपल्या डोक्यावरती टक्कन मारू शकतो. हं. मग ही शक्यता माहीत झाल्यानंतर आपण काहीतरी डोक्यावरती सुद्धा घालतो की हं. नाही हे आपल्याला लागता कामा नये. त्यावेळेला म्हणजे अशी जंगलात कळते. सतत सावधपणाने खूप वावरलं पाहिजे सावधपणा आपण. लागतो. हं. किंवा काही वेळेला असं होऊ शकतं की पातेरा बाजूला केला तर खाली खड्डा असू शकतो. हं. मग त्याचं बरोबर. सुद्धा ज्ञान घेण्यासाठी आपल्याला हं. आपल्यापासून साधारण फूटभर पुढे काठीने ठोकणं, बघणं ह्या काही वेळेला आपल्याला सावधानता घ्यावी लागते. हं. हं. आणि हे जेवढं आपण अनुभव घेतो तेव्हाच शिकत जातो. बरोबर. आणि अगदी बरोबर. काही वेळेला तर मी असं सांगेन की माझ्या बाबतीत नाही घडलंय पण काय काळजी घ्यायला पाहिजे तर बरेचशी आपल्याला रानफुलं दिसतात. हं. बऱ्याचशा वेगवेगळ्या वनस्पती दिसतात आणि सहज आपल्याला सवय असते ह्याची चव घेऊन बघ, त्याचा वास घेऊन बघ. पण आपल्याच आयुर्वेदाप्रमाणे बऱ्याचशा वनस्पती या वेगवेगळ्या औषधांच्या असतात किंवा दर्प असणाऱ्या असतात. जे जसं औषध आहे तसं आपल्याला ते नाहक पण ठरू शकतं. आपल्याला माहिती नाहीये आणि ते जर का आपण वास घेतला त्याने सुद्धा आपल्याला काही त्रास होऊ शकतात. हं. किंवा काही चव घेतली गेली की खाल्लं गेलं आणि ते आपल्याला नको असेल तर त्याचीही काही बाधा होऊ शकते. बरोबर. तर आपण हे सगळे मोह टाळणं गरजेचं आहे. हं. की कितीही छान दिसलं फूल दिसलं की लगेच फुलाचा वास घेतला जातो. ह्या सहज प्रवृत्ती आहेत आपल्या बरोबर. पण त्या आपल्याला टाळाव्या लागतात. म्हणजे सावधपणे वागलं पाहिजे आणि संयमाने वागलं पाहिजे असं म्हणेन संयमाने. मी. हो हो. तर आता जेव्हा तुम्ही पक्षी निरीक्षणाला जाता हं. त्यावेळी आपल्यासोबत नेण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्या प्रत्येक गोष्टीचं महत्त्व काय आहे? पक्षी निरीक्षणाला जाताना एकतर पक्षी निरीक्षण आणि फोटो हे इतकं आता जोडून आलेलं हं. असल्यामुळे आपल्याला लागणारी सामुग्री आपल्याबरोबर पाहिजे की जी तांत्रिकदृष्ट्या लागणार आहे. त्याच्याचबरोबर जेव्हा आपण तासनतास बसतो तेव्हा आपल्याला आपल्याबरोबरचं पाणी पाहिजे हं. की जे कुठेतरी घेऊन तुम्ही नका पिऊ. थोडंफार काहीतरी खाण्याचं आपण बरोबर ठेवलं पाहिजे. पण ते खाण्याचं बरोबर ठेवत असताना त्याच्या वेष्टनाचाही आवाज होणार नाही. ते वेष्टन कुठेही पडणार नाही ह्याचीही आपण काळजी घेतली पाहिजे. कारण शेवटी निसर्गाची काळजी जी आपण सांगत असतो ती आपल्यापासूनच आपण सुरुवात अगदी करायची अगदी असते. नक्कीच. त्यामुळे ही काळजी आपण घ्यायलाच हवी. आपले कपडे
हे सुद्धा आपण त्या योग्यच घालायला पाहिजेत की जे हं. आपल्याला तिथे वावरायला चांगले राहतील. त्या कपड्यांची वेगळी काळजी घ्यावी लागणार नाही. हं. अशा पद्धतीने गेलो तर पूर्ण लक्ष आपण आपल्या छंदाकडे देऊ शकतो. आणि काय आहे की मगाशी मी जे म्हटलं की तांत्रिक गोष्टी घ्यायला पाहिजेत. तर ह्या तांत्रिक गोष्टींमध्ये आधी पहिला येतो म्हणजे कॅमेरा. आणि असं नाही मी म्हणणार की अमुकच पद्धतीचा कॅमेरा पाहिजे किंवा तुम्ही चांगल्यात चांगला कॅमेरा घेतला पाहिजे. तर तुम्हाला जो व्यवस्थित हाताळता येतो, हं. तुम्हाला जसा फोटो पाहिजे तसं तुम्हाला घेता येईल असा तुमच्या सवयीचा, तुम्हाला हवा असणारा आणि तुम्हाला परवडणारा कॅमेरा तुम्ही वापरू शकता. पण नुसता कॅमेरा बरोबर घेतला म्हणजे आपली फोटोग्राफीसाठी आपण तयार झालो असं नसतं. तर त्याच्यासाठी लागणारे बॅटरी असतील, त्याच्यासाठी लागणारं जे कार्ड आहे ते सगळं आपण नीट घेतलं आहे का, आपण त्याचं सेट केलं आहे का. कारण ते सेटिंग करून कार्ड व्यवस्थित लागलं नसेल तर फोटो येत नाही. आणि हे सगळं आपल्या तयारीमध्ये, गडबडीमध्ये आपण विसरू शकतो. हं. तर अशा वेळेला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कॅमेरा तयार करून घेणं ह्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो. आपली कॅमेऱ्याची बॅग तयार करणं आणि त्या बॅगमध्ये की बॅटरी एकच ठेवू नका. कधीतरी ती वापरली गेलेली असते किंवा आपल्याला काही वेळेला जास्त छान पुढे दृश्य दिसतं, छान फोटो घेता येतात, पण ते इतके घेतले जातात की बॅटरीच संपून जाते. बरोबर. मग अशा वेळेला जे आपण गेलेलो आहोत तिथला वेळ आपला नंतर फुकट जातो आणि आपल्यालाच मग ते दुःखदायक गोष्ट होते की अरे समोर पक्षी होता पण मला दिसत घेता असताना आला आपण नाही. काही करू शकलो नाही. त्याच्यासाठी आपल्याकडे एक्स्ट्रा बॅटरी आणि ती सुद्धा चार्ज केलेली असली पाहिजे. तसंच एखादं कार्ड. त्यामुळे हा जो अलर्टनेस आहे हं. की हे आपल्याला जसं मी मगाशी खाण्याचं म्हटलं त्याच्याच बरोबरीने कॅमेराचं खाणं सुद्धा आपल्याला अपडेट ठेवायला पाहिजे बरोबर. अगदी. आणि त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्यायला पाहिजे. हं. त्याच्यानंतर कपडे आपण ज्या पद्धतीचे वापरणार आहोत त्याच्यामध्ये साधारणपणे पांढरा, गुलाबी, आकाशी असे जे आपण उजळ रंग म्हणतो ते नकोत. हं. कारण जंगलामध्ये किंवा पक्ष्यांना ते रंग हे डिस्टर्ब करतात. जे करड्या रंगाचे, काळपट रंगाचे कपडे आहेत परिधान करायला पाहिजेत. म्हणजे चॉकलेटी कलरचे असतील की जे ब्राईट होणार नाहीत, जे त्यांच्या डोळ्यात घुसणार नाहीत, अशा प्रकारचे रंग हे आपण टाळावेत. आणि त्याच्याचबरोबर जे पूर्ण आपल्याला झाकले जातील असे कपडे असावेत. हं. म्हणजे सुरक्षा ही आपली पण तेवढीच महत्त्वाची आहे. तर ती आपण आपली सुरक्षा पण बघायला पाहिजे. शिवाय आपण उन्हातनं फिरत असतो तर तुमच्याकडे कॅप गरजेची आहे. हं. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपण वाकून जात असतो, वेलींच्या जवळून जात असतो. काही वेलींची पानं सुद्धा खरखरीत असतात, त्याची खाज आपल्याला लागू शकते. तर अशा वेळेला आपले कान, नाक, तोंड हे सुद्धा आपलं सुरक्षित राहील ह्याची काळजी घ्यायला पाहिजे. त्यामुळे हे अतिशय गरजेचं आहे की आपल्या बरोबरच्या साहित्याबरोबर आपण स्वतः व्यवस्थित आहोत. हं. पायामध्ये बूट आहेत, हं. हातामध्ये सुद्धा तुमच्या फार काही सामान राहणार नाही. तर तुम्ही जे वापरणार आहात बॅग ती सॅक असेल की जी खांद्यावरती राहील हं. आणि पटकन हात टेकावे लागले तर तुम्हाला हात टेकता येतील, हं. इतके मोकळे राहतील. बरोबर. एवढी काळजी घेणं हे गरजेचं आहे. आता पक्षी निरीक्षणाला जेव्हा आपण जातो किंवा सुरुवात करतो तेव्हा असं म्हटलं जातं की दिवाचार वेळ म्हणजे सकाळ किंवा संध्याकाळ ही वेळ योग्य असते. ते हो. खरं आहे का? वेळ महत्त्वाची आहे. कारण जेव्हा सकाळी किलबिल किलबिल पक्षी बोलती जे आपण म्हणतो तसं ते किलबिलाट जो चालू होतो तेव्हा पक्षी उठत असतात. उठून विहार करायला लागण्याची जी वेळ आहे ती आपल्याला खूप छान मिळते. पण आम्हाला फोटोग्राफरना त्याच्याच बरोबरीने लागतो तो म्हणजे उजेड. बरोबर. त्यामुळे तो लाईट पडेपर्यंत आपल्याला थांबावं लागतं कारण आपला फोटो छान यायला पाहिजे. पक्षींची हालचाल ही साधारणपणे वेळेच्या बाबतीत सांगायला गेलं तर 5-5:30ला पक्षी उठतात. 5:30-5:45ला त्यांचं हालचाल सुरू होते. हो. फक्त फोटोग्राफरला त्याचा उपयोग होत नाही कारण फोटोग्राफरला सूर्याचा उजेड आल्याशिवाय फोटो येत नाही. सूर्याच्या प्रकाशात मिळणारा जो फोटो आहे तो खूप आनंद तो देतो, नैसर्गिक असतो. नैसर्गिक असतो. आणि तसंच संध्याकाळची ही वेळ की खूप दुपारची वेळ पक्षी सुद्धा जरा विसावा घेत असतात किंवा ते जास्तीत जास्त झाडाच्या आत जात असतात कारण ऊन त्यांना नको असतं, उष्णता नको असते म्हणून. पण ते साधारणपणे 3:30-4ला पुन्हा आपला विहार हळूहळू सुरू करतात आणि बघाल तर 5-5:30ला आपल्याला अनुभवायला येतं की जवळपासच्या पाणवठ्यावरती ते आंघोळ करायला येतात. आणि त्यावेळेला मग आम्हाला फोटोग्राफरना मोठी पर्वणी असते की पक्षाची आंघोळ मिळते. आणि साधारण 3 सांजा व्हायला लागल्या की आमचं काम थांबतं. कारण पक्षी आपापल्या घरट्याकडे जातात, अरण्यामध्ये निघून जातात. अशा वेळेला मग आमचं काम थांबतं. हो. पण त्यातही असं आहे ना की दिवसा फिरणारे पक्षी वेगळे आणि रात्रीचर वेगळे आहेत. हो, निशाचर पक्षी सुद्धा वेगळे आहेत. नाईट जार सारखा पक्षी आहे की जो तुम्हाला रात्रीच दिसतो. पण मग तो फोटोग्राफीला वेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान त्याच्यासाठी शिकावं लागतं.
कारण त्या पक्षावरती झोत पडला तरीही तो दिपतो पक्षी, त्या पक्षाला त्रास होतो, कारण म्हणून तर तो दिवसा वावरत नसतो. बरोबर. त्यामुळे त्याला त्रास होणार नाही, पण त्या पक्षावरती प्रकाश पडल्याशिवाय त्याची प्रतिमा मिळणार नाही. त्यामुळे अशा प्रकारचाच लाईट तिथे द्यावा लागतो. आणि त्याचं सुद्धा एक वेगळं टेक्निक आहे की झोत असा जाईल की त्याला त्रासदायक होणार नाही, पण ते खूप काळजी करून करण्याचं काम आहे. पण फोटोग्राफीसाठी मात्र खूप काळजी घ्यावी लागते रात्रीच्या. आणखीन पण व्यवधानं मगाशी जी तुम्ही सांगितलं की जंगलात गेल्यानंतर त्रासदायक ज्या गोष्टी आहेत, हो, ज्या दिवसा आहेत त्यापेक्षा रात्री आणखीन आव्हानं असणार आहेत. नक्कीच, कारण आपल्याला दिसण्याचा जो भाग आहे तोच कमी असतो. त्यामुळे एरवी आपलं सहज लक्ष जातं, तसं लक्ष जाऊन काहीच आपल्याला दिसत नसतं. आणि अशा वेळेला आपली काळजी घ्यायची असेल तर शक्यतोवर नाही फिरू अरण्यामध्ये रात्रीचं. आणि तसेही आपल्याला गाईड मिळू शकतात की ज्यांना ह्यातली माहिती आहे. बरोबर. त्यामुळे दुसरं मगाशी माझं सांगायचं राहिलं की काळजीमध्ये अरण्यात तुम्हाला जायचं असेल तर माहितगार तुमच्याबरोबर पाहिजे. आणि ह्याच्यासाठी गाईड म्हणून काम करणारे लोक आहेत. हे सुद्धा एक प्रोफेशन आहे की तुम्हाला अरण्यात काळजी घेण्यासाठी नाही तर कुठे कसे पक्षी असतील हे दाखवणारे आणि म्हणजे पैसे घेऊन काम करणारे लोक आहेत की जे त्यांनी ती माहिती घेतली, जे अभ्यासक आहेत आणि तो त्यांचा चरितार्थ सुद्धा आहे. तर वाडीवरती जाणं किंवा पहाडी भागामध्ये मी गेले होते उत्तराखंडला, तिथे सुद्धा आम्हाला असे गाईड मिळाले की पहाडीतून एकेकाला ते घेऊन जात होते आणि दाखवत होते की कुठे पक्षी आहे. मग जेव्हा आपल्याला अशा प्रकारचं काम माहितगार पाहिजेत, कारण माहितगार असेल तर तुमचं काम खूप सोपं होतं आणि जो वेळ आहे त्याचा सदुपयोग होतो. तुम्ही पक्षी निरीक्षण जे करता त्याच्या नोंदी ठेवता का? आणि त्या कशा प्रकारे ठेवाव्यात? नोंदी ठेवल्या जातात, कारण कुठच्या काळामध्ये कोणता पक्षी तुम्हाला दिसणार आहे हे ठरलेलं असतं. काही वेळेला पक्षी हे स्थलांतरित असतात, तर ते तुम्हाला ठराविक 2-3 महिन्यांमध्येच दिसतात. मग ह्या नोंदी आपल्याकडे लागतात की आता कुठच्या सीझनला कोणता पक्षी येणार आहे, आपल्याला तो कसा मिळवायचा आहे, कुठच्या भागामध्ये तो मिळणार आहे, ह्या सगळ्या नोंदी आपल्याला ठेवाव्या लागतात. आणि हे सगळं आपला अभ्यासाचा भाग असतो. पण स्थलांतरित जे पक्षी असतात त्यांचाही सीझन ठरलेला असतो. त्यामुळे आपल्याकडे किंगफिशरची एक जात आहे की जे अतिशय छान पाखरू असतं, पिवळं जांभळ्या रंगाचं, पण तो तुम्हाला ऑगस्टला दिसायला लागेल, तो साधारणपणे पुढे ऑक्टोबरपर्यंत. ऑक्टोबरनंतर तुम्हाला तो दिसत नाही, कारण तो पुढे निघून गेलेला असतो. तसेच काही फ्लेमिंगोसारखे मोठे पक्षी आहेत की जे 1-2 महिन्यासाठी आपल्याकडे येतात आणि पुढे निघून जातात. बरोबर. तर हे जे पक्षी आहेत यांचा सीझन आपल्याला माहिती असेल तर आपल्याला त्याचा फोटो घेता येतो, त्यांचं निरीक्षण करता येतं, पण ती माहिती आपल्याला नोंद करूनच ठेवावी लागते. आता ती पद्धत प्रत्येकाची वेगळी राहते की नोंदीकरण कसं करायचे. काही जण फोटोंवरतीच कालावधी टाकून ठेवतात, तर काही जण ते लेखी स्वरूपामध्ये ठेवतात. तर अशा दोन्ही पद्धतीने आपण करू शकतो. पक्ष्यांच्या जगताचं आपल्याला ज्ञान व्हावं, त्यांचे अधिवास आपण जपावेत, आपण त्यांच्या विश्वास शिरकाव करू नये, याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी काही संस्था पक्षी निरीक्षण स्पर्धा घेतात किंवा पक्षी सप्ताह साजरे करतात. स्थानिक पातळीवर आपण असा काही प्रयत्न करता का? स्थानिक पातळीवरती आपल्या इथे सुद्धा संस्था आहेत, त्या हे काम करतात. एक जनजागृतीचं काम करतात की तुम्ही अधिवासात जाऊ नका म्हणण्यापेक्षा तुम्ही त्यांना त्रास देऊ नका. मग ते आपल्या अधिवासात असणाऱ्या पक्ष्यांना सुद्धा. आणि पक्षी निरीक्षण हा प्रत्येकाचा आवडीचा भाग आहे, त्यामुळे तो आपण निवडलेला आहे. तरी पण त्यातून मग आपण माहिती देऊ शकतो की कुठच्या पक्षाला कशा गोष्टीमुळे त्रास होणार आहे, कुठच्या पक्षाला खूप आवाज आवडत नाही, तर मग त्या गोष्टी करू नयेत. किंवा एखाद्या पक्षाला तुम्ही जेव्हा घरातलं काहीतरी शेव म्हणा, फरसाण म्हणा, चुरमुरे म्हणा असं देता, तेव्हा एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्याची निर्मिती निसर्गात झाली, त्यामुळे निसर्गच त्याला खाणं देत असतो. तर कोणताही असा पदार्थ जो आपण मानव निर्मित आहे तो जर दिला नाही तर त्याला त्रास तरी किमान होणार नाही. तर त्यामुळे हे ज्ञान देण्याचं काम ह्या संस्था करत असतात. शिवाय ह्या संस्था एकमेकाला जोडलेल्या असतात, त्यामुळे त्या तुम्हाला माहितीही देण्याचं काम करत असतात. आणि जर आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन करण्याचं काम ह्या संस्था करतात. रत्नागिरीमध्ये सुद्धा अशा संस्था आहेत, त्या काही वेळेला अशा फोटोंची प्रदर्शनं भरवतात, काही वेळेला काही प्रशिक्षणं ठेवतात की मुलांना त्याची माहिती होईल. आणि मुलांना आवडतंच, पक्षी बघायला आवडतात, वेगवेगळी माहिती घ्यायला आवडते. तर अशा वेळेला असे फोटो किंवा काही आपल्याकडे स्लाइड्स असतील तर त्याचा खूप उपयोग होतो. आणि त्या एकत्र जतन करणं, त्याचं प्रदर्शन भरवणं, माहिती देणं हे काम ह्या संस्था करत असतात. आणि आपलीही सुद्धा गरज भागत असते की बाहेर कुठे जायचं असेल तर तिथल्या संस्थांची माहिती देण्याचं काम सुद्धा त्या करतात. त्यामुळे हे काम चालू आहे आपल्या इथे सुद्धा.
आता तुम्ही म्हणालात की मुलांना याविषयीची माहिती दिली जाते. तर ही खूप गरजेची गोष्ट आहे हो. की मुलांनी निसर्गातल्या गोष्टींशी किंवा निसर्गातले जे घटक आहेत हो त्यांच्याशी आत्मीयतेने वागावं किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये हो. यासाठी जागृती करणं म्हणजे पुढची पिढी घडवण्यासारखं आहे आपण ते. नक्कीच. आणि त्यातून म्हणजे चांगल्या गोष्टी अशा होतील की चांगले पक्षी निरीक्षक सुद्धा तयार होऊ शकतील त्यातून. नक्कीच. आणि पक्षी निरीक्षक फक्त तयार होण्यापेक्षा निसर्गातला हा एक घटक झाला. पक्षी हा पशु आहेत, बाकीचेही हो. घटक आहेत, कीटक आहेत, फुलपाखरं आहेत. हे सुद्धा त्यांना माहिती होण्यासाठी तर आपण पुढे जे भांडार आहे ते पुढ्यात द्यायला पाहिजे आणि त्यांना ओळख करून दिली पाहिजे. याला जोडून एक असं विचारते की जेव्हा तुम्ही दिवसभर एखाद्या पक्षाच्या शोधात असता आणि तो दिवसभर आपण शोधूनही तुम्हाला सापडलेला नसतो हो आणि संध्याकाळ होत आलेली असते, आता आपण चला घरी जायचं आहे, अशा वेळी तो पक्षी तुम्हाला दिसतो, त्यावेळेचा आनंद किती मोठा असतो. असा अनुभव तुम्हाला आलाय का? आलाय. आपल्या इकडे स्थलांतरित पक्षी जे मी मगाशी म्हटलं त्यातलाच एक निळ्या रंगाचा पक्षी असतो, तर तो व्हर्डिएटर म्हणून. आणि तो पक्षी बघण्यासाठी आम्हाला सगळ्या फोटोग्राफर्सचं हे होतं की अमुक ठिकाणी दिसेल ना, तमुक ठिकाणी दिसेल. वेड्यासारखे आम्ही शोधत होतो, फिरत होतो आणि 2-3 दिवस आम्हाला कोणालाही तो पक्षी दिसला नव्हता. आणि एक दिवस काही जण एका बाजूला, काही जण एका बाजूला असे होते आणि सहज तो पक्षी उडत उडत आला आणि समोरच्या फांदीवर बसला. अरे वा. आणि जे फोटो काढताना आमच्या शटर स्पीडचा जो आवाज येतो तो दुसऱ्याला कळून एकेकाला कळत गेलं की समोर पक्षी बसलाय. कारण अक्षरशः कंटाळून सगळे बसले होते की अरे आजही आला नाही, आता काय करायचं, नाहीये बाबा. आणि एकाचं लक्ष समोर गेलं आणि तो येऊन शांत बसला होता, कारण त्याला ह्याची काहीच कल्पना नव्हती. पण त्या दिवशीचा जो आनंद होता तो गेल्या 2-3 दिवसातला क्षीण सगळा निघून गेला होता. शब्दात न मावणारा अगदी आनंद होता. अगदी. शाळेतल्या मुलांविषयी तुम्ही बोललात की त्यांना हे तुम्ही पक्ष्यांचं ज्ञान देता की हे पक्षी निरीक्षण कसं करावं याविषयी. पण या क्षेत्रात तरुण मुलं किंवा स्त्रिया यांचं प्रमाण येण्याचं कितपत आहे? तर या क्षेत्रात येण्यासाठी त्यांना काय करावं लागेल आणि एक व्यवसाय म्हणून या क्षेत्राकडे बघता येईल का? स्त्रियांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ह्या क्षेत्रामध्ये साधारणपणे 20 ते 25% स्त्रिया आहेत, तर 75 ते 80% पुरुष आहेत. अशी काही विभागणी नाही, पण आत्तापर्यंत खूप वळल्या नाही आहेत, पण अजिबातच नाही आहेत असंही नाही आहे. स्त्रियासुद्धा करतात. पक्षी निरीक्षण हा एक व्यवसाय तर नक्कीच होऊ शकतो, पण त्यासुद्धा व्यवसाय करत असताना आपण काय आणि कशा पद्धतीने ते पुढ्यात आणणार आहोत. तर कुठच्याही एखाद्या घटकाचा आपण म्हणतो की संवेदनशील घटक असतो तेव्हा तुम्ही त्याचा खूप विचार करावा लागतो, गांभीर्याने विचार करून हां, या कारण क्षेत्राकडे तुम्हाला यायला पाहिजे. ते दिसायला पाहिजे म्हणून काही करेन आणि मी त्या पक्षापर्यंत पोहोचेन असं करून चालणार नाही. आणि पर्यटनाचा जो तुम्ही विषय म्हटलात, तर पर्यटनामध्ये आणि आर्थिक उभारणीमध्ये हा व्यवसाय आत्ताही सुरू झालेला आहे. कारण जे माहितगार आहेत ते गाईड म्हणून काम करत आहेत आणि तुम्हाला अगदी ते हमखास पक्षी देऊ शकतात. पक्षी देतात म्हणजे ते तुम्हाला सांगतात की अमुक ठिकाणी अमुक तुम्हाला पक्षी मिळेल. त्याच्यासाठी अभ्यास आहे, त्याच्यासाठी त्यांनी श्रम घेतलेले आहेत आणि ते त्याचा पैसा करतायत. कारण आम्ही जेव्हा बाहेर गावात जातो तेव्हा आम्ही गाईड मिळवतो. मग कुठच्या भागामध्ये कुठचा पक्षी आपल्याला दिसणार आहे ह्याची ते माहिती देतात. त्याच्यासाठीची तुम्ही काळजी कशी घ्यायची हेही ते सांगतात. हे आता सुरू झालेलंच आहे. आणि जर आपल्याला चांगल्या पद्धतीने ही माहिती घेता आली आणि ती चांगल्या पद्धतीने माहिती देता आली तर तो व्यवसाय म्हणून अजूनही वाढू शकतो. बरोबर. कारण आत्ता जे आमचं धडपडणं आहे तर आपल्या इकडे अजून तेवढा व्यवसाय म्हणून त्याच्याकडे बघितलं जात नाहीये, तर ते बघण्याची गरज आहे आणि पर्यटनाबरोबर ह्या गोष्टी वाढतील. त्यामुळे ह्याच्यातून तुम्ही म्हणताय त्या गोष्टी सगळ्या पुढे येऊ शकतील आणि स्त्रियांनी यायला काहीच हरकत नाही हे मी अगदी हक्काने सांगू शकते. फक्त आपल्याला काळजी तीच घ्यावी लागेल की व्यवस्थित माहिती घेणं बरोबर. आणि आसपासची माहिती ठेवणं. श्रोतेहो, पाहिलंत पक्षी निरीक्षण करताना किती काळजी घ्यावी लागते. पक्ष्यांना त्रास न देता आपण त्यांचं जग न्याहाळू शकतो, हेच या मुलाखतीतून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न. मॅडम, आज आपण इथं आलात आणि पक्षी निरीक्षण आणि पक्षी फोटोग्राफी याविषयी खूप छान माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आणि आमच्या श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. इंद्रधनुष्य